कितीही अगोदर प्लॅन्स करा, बट ऐनवेळेला जो गोंधळ व्हायचा असतो ना, तो होतोच. तर ह्याचं कारण काय आहे, मी पुढे सांगतेच. त्या अगोदर सांगते, की पिल्लू आज आमची टेबलवरती चढली बरं का. आज छान कामगिरी बजावली, एवढा प्रयत्न करत होती, की बस. आणि पिल्लूला आज ना काव्याने खूप छानशी राखी बांधली होती, जी ती 2 मिनिटामध्ये तिने तोडून पण टाकली होती. आणि आज आम्हाला खूप महत्त्वाची कामं करायची होती, म्हणूनच पिल्लूला असं छानसं रेडी केलं होतं आणि आम्ही निघालो होतो बाहेर. आता इकडे बघा, ह्या मॅडमला ड्रायव्हिंग शिकायची की काय असं वाटत होतं. त्यानंतर गेलो होतो महत्त्वाचं काम करायला, ते म्हणजे पिल्लूची काही फोटोज क्लिक करायचे होते. कारण लवकरच आमच्या पिल्लूचा, लवकर म्हणजे काय 2 दिवसावरती माझ्या बाळाचा पहिला बर्थडे आहे. सो त्यासाठीच आम्हाला काही फोटोज काढायचे होते. आता इथे पण डान्स करा, गाणं गा, काय-काय करा. त्या मॅडमच्या एका स्माईलसाठी आम्ही किती नाचलोय ते आमचं आम्हालाच माहिती आहे. शेवटी खूप प्रयत्नानंतर मॅडमने थोडीफार स्माईल दिली. इतका भाव खात होती की काय सांगणार. आणि त्यानंतर गेलो होतो सरळ दुकानामध्ये, कारण पिल्लूचा अगोदर जो ड्रेस घेतला होता तो चेंज करायचा होता. फोटो काढताना रिअलाईज झालं की ती अजिबात घालू देत नाही आहे. त्यामुळे हा ड्रेस ठेवण्यात अर्थच नाही आहे. आपण एवढी इन्व्हेस्टमेंट करतो, पण जर मुलं घालू देत नसतील ना, तर त्याला काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. सो तिच्या कम्फर्ट झोननुसार एक छानसा फ्रॉक घेतला आणि आम्ही निघालो. त्यानंतर इथे हॉटेलमध्ये आलो, कारण आम्हाला 11 वाजले होते बरोबर सगळ्या गोष्टी करायला. त्यानंतर इथे आल्याच्यानंतर चांगलं साधंसुधं आणि घरगुती जेवण आम्हाला मिळालं होतं. आणि इथलं वातावरण पण खूप छान होतं. मे बी हे कॉलेजच्या मुलांसाठी होतं. मेस वगैरे सगळंच काही अवेलेबल होतं. 11 वाजतासुद्धा इथे या काकूंनी आम्हाला छान गरम-गरम चपात्या करून दिल्या होत्या आणि जेवणही खरंच खूप टेस्टी होतं. आणि या काकांनी पण पिल्लूला घेतलं होतं आणि म्हणाले, की "तुम्ही तुमचं व्यवस्थित जेवण करा, मी पिल्लूला घेतो." छान जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी निघालो. आता पिल्लूचा लवकरच बर्थडे आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूयात एका छानशा व्लॉगमध्ये. बाय.